भगवान पारधी 500 रुपयाचं पारितोषिक प्रत्येक विकेटसाठी. हरेश गोलंदाजी ट्रॅक वरती आहे. अगदी पाहायला गेलं तर 2 षटकांची मॅच आहे आणि 2 षटकांमध्ये पाहायला गेलं तर इथून एक चांगलं टार्गेट सेट करावं लागेल माथेरान टीमला कवटेवाडी टीमच्या अगेन्स्ट केलं असताना. गेम इज ऑन. इथून पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज हरेश. मेगा फायनलचा थरार. पहिलाच बॉल पुलर लेनचा त्यावरती अगदी मोठा फटका अजय बसमाच्या बॅटमधनं. चेंडू चाललाय सीमा पार. अगदी आमचे ऑफिशियल सांगतायत हरिदोरे सर हा येतोय दर्जेदार चौकार ठोक डिजन. गोलंदाजी चांगली होणं गरजेचं आहे. इथून मोठा फटका जागा बनवली पुढे सरसावलंय आणि सरळ लॉंग ऑफच्या डोक्यावरनं चेंडू चाललाय सीमा पार. आणखीन एक मोठा ब्लास्ट अजय बसमाच्या बॅट मध्ये षटकार. दुसरा मोठा फटका हरेशच्या विरोधात अजय बसमानं लगावलाय. दी अप्रतिम बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. इथे तिरफळा उद्ध्वस्त दांडी गोल. इथून मोठी विकेट मैदानाच्या आतमध्ये अजय बसमाला बाद करण्यात यशस्वी ठरला. तिसऱ्या बॉलवरती हरेश ठोक डीजे. या बॉलवरती मोठा पट्टा खेचायचा होता अगदी पुढ्यात सरसावल्यात. इथून पाहायला गेलं तर एकच धाव. अगदी 11 बनल्यात. अजून 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. रामवीर ऑन स्ट्राईक वरती. नॉन स्ट्राईक एंड वरती ओमकार पारदी.
इथून अगदी आता कव्हर ड्राईव्ह इथून पुन्हा एकदा चान्स बनलाय रनआउटचा हुकला गेलाय 2 धावा सहजरित्या कंप्लीट अगदी पाहायला गेला तर गुड रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये दोन्ही खेळाडूंकडनं केलं जाते चांगली रनिंग इथून 13 बनल्यात शेवटचा बॉल आहे मेगा फायनलचा थरार आहे एका साईडला कवटेवाडी जिथे 11 स्वर्गीय जिथे 11 कवटेवाडी आणि त्यांच्या विपक्षात अगदी कार्तिक 11 माथेरान खेळत असताना पाहायला मिळते शेवटची रजनी आणि या शेवटच्या रजनीमधली शेवटची लढत इथून पुन्हा एकदा अगदी कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतो रामवीरचा एकदा कंप्लीट दुसऱ्याचा प्रयत्न दुसरी सुद्धा पूर्ण अगदी गुड रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही बॅटर्स कडनं पाहायला मिळतं 15 धावा बनल्या पहिल्या षटकामध्ये आता मात्र इथून शेवटच्या षटकामध्ये किती धावा धावफलकावरती पाहायला मिळतील या षटकामध्ये टार्गेट सेट होणार पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना माथेरान टीमचं मात्र उत्तरार्धामध्ये त्या धावा बनवाव्या लागतील कवटेवाडी टीमच्या बॅटर्सला चला स्पीडअप करायचा कवटेवाडी टीम चला स्पीडअप करायचा आहे कवटेवाडी आम्हाला कामाला जायचंय तुम्ही जाऊन नाचाल चला स्पीडअप करा अन्यथा आपल्याला 2 धावांची पॅनल्टी लागेल हा शेवटचा कॉल आहे जर आपण अजून उशीर घेतला तर 2 धावा तुमच्या जरूर ऍड होतील माथेरान टीमच्या खात्यामध्ये कारण भरपूर उशीर करताय आपण मनोज कवटे गोलंदाजी ट्रॅक वरती आहे शेवटचे षटक आहे या षटकातील मेगा फायनलचा थरा एका साईडला कवटेवाडी आणि त्यांच्या विपक्षात माथेरान पुलर लेनचा बॉल ऑन साइडला फटका मात्र चेंडू चाललाय सीमा पार आता मात्र ओमकार पारदेनं टोकलाय हा दर्जेदार स्ट्रोक षटकार फुलटॉस बॉल जशी सुरुवात हरीशनं केली होती षटकाची तशी सुरुवात मनोज कवटे करतोय अगदी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय सलग 3 षटकाराला इथून हा बॉल अप्रतिम आहे एक धाव चोरण्याचा प्रयत्न स्ट्राईक मिळवण्याचा प्रयत्न झाला मात्र रनआउटची विकेट मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या स्थितीला ओमकार पारधी बाद होतोय 500 रुपयाचं पारितोषिक लागलं गेलं होतं अनिल पारधी साहेबांकडनं मात्र ते हुकलंय ओमकार पारधीसाठी इथून 500 रुपयाचं पारितोषिक आलं विकेटसाठी मनोज कवटेसाठी ऑन स्ट्राईक वरती रामवीर नॉन स्ट्राईक एंड वरती इथून मोठा फटका अगदी निराशा नजरेनं फलंदाज पाहत राहिला शतरक्षक बनलाय दर्शक इथून षटकार आलाय रामवीरच्या बॅटमधनं ठोक डीजे
मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. इथून मोठा फटका लॉंग ऑफ मध्ये अगदी पाहायला गेलं तर शतरक्षक होते. तिथून झेलवरती धावले नाहीये. तिथून 2 धावा तर कंप्लीट केल्या जात आहेत. अगदी बॉल जरूर अडवला रामदासनं. तिथून एक-एक धाव महत्त्वाचे दोन्ही संघ जाणतायत. 2 धावेच्या मदतीनं अगदी 10 बनल्यात. अजूनही या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. बॉल अगदी वेगवान फेकला संदीप वीरनं. शेवटचा बॉल आहे. इथून 10 धावा बनल्यात. त्यातून या बॉलवरती मोठा फटका येईल का? तर डॉट बॉल येईल. हा डॉट बॉल अगदी इथून बॅट्सची लीडिंग एज. यष्टीरक्षक रामवीर चुकी करणार नाहीये. पहिली विकेट योगेश कवठे बाद होतोय. सहा बॉल 26 धावसंख्येची गरज आहे. अजय बसमा गोलंदाजी ट्रॅकवरती आहे. ऑन स्ट्राईकवरती परागला पाहू शकाल. पहिलाच बॉल अगदी टप्पा पडल्यानंतर खाली राहिला. बॅट फिरवण्याचा प्रयत्न केला परागनं. बॅट आणि बॉलचा संपर्क कमी पाहायला मिळतोय. आता इथून हा बॉल जर इथून लाऊड अपील जरूर केले. इथून हा बॉल सुद्धा अप्रतिम आहे. अजय बसमाचा न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला. योगेश पारधी जी पाहायला गेलं तर जशी मॅच प्रेक्षकांना हवी होती तशी मॅच मात्र पाहायला मिळत नाहीये. इथून 36 धावेंचा पाठलाग करत असताना ऑन साइडला हा फटका खेचला. संदीप वीर आहेत त्या दिशेनं. एक धाव तर कंप्लीट. आता मात्र इथून सामन्याचं चित्र पाहायला गेलं तर माथेरान टीमच्या बाजूनं पाहायला मिळतंय. चांगला खेळ मात्र आजच्या रात्रीमध्ये पाहायला मिळाला. आणि थेट इथून मोठा फटका सजवलाय. फलंदाज क्षेत्ररक्षक आहे. पकडला जाईल झेल. संपवला बॅटर. मनोजचा खेळ. जो स्टंपने जो संघ स्टंप घेऊन जाईल त्यानं त्याच्या प्राइज मधनं अगदी 5,000 कमी केले जातील.
अगदी पाहायला गेलं तर स्टंप न्यायचे नाहीयेत. जो संघ स्टंप घेऊन जाईल त्याच्या प्राइज मधनं 5,000 कमी केले जातील.